अभिजीत पानसे आज मुख्यमंत्रीची भेट घेतलेली आहेत आणि दादरमध्ये जे मनसेचे ऑफिस आहे तिथे पोहोचलेले आहेत। दादा, काय भेट झाली आणि नेमका काय बोलणं झालं, काय सांगाल आपण, कसं होतं? मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांची आज भेट घेतली। मी आणि आमचे खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर माझ्याबरोबर होते। खरं तर विषय असा होता की 26 जूनला पदवीधरचं मतदान आहे आणि 26 जून हा बुधवार आहे, ऑड डे, काही सुट्टीचा दिवस नाही। तर त्यामुळे याच्यावर मी विचार करायला म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली की जे मतदार आहेत त्यांना, म्हणजे सरकारी असो किंवा प्रायव्हेटमध्ये असो, तर त्यांना एक अर्धा दिवसाची सुट्टी मंजूर करण्यात यावी ऑफिशियल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार की त्यांना जेणेकरून मतदानाला जाता येईल, कारण सकाळी 8 ते 4 मतदान आहे। आता या वेळात नोकरीवर जाणारा माणूस, म्हणजे त्यांनी जरी नोंदणी केली असेल तरी मग त्याला मतदान करणं कठीण होऊन जाईल, या विनंती करता मी तिकडे गेलो होतो। मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, तुम्हाला काय सांगाल, नेमकं काय आश्वासन मिळालं आहे मुख्यमंत्रीकडनं? नाही, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि की कसं आहे की ते ठाण्यातलेच असल्यामुळे त्यांना त्यांच्याने माझे जुने संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत। पण अजून काही चित्र तसं स्पष्ट नाही की ते उभे करणार आहेत किंवा काही करणार आहेत का भाजप करणार आहेत। पण आम्हाला माननीय राजसाहेबांनी आदेश दिले आहेत आणि आम्ही तयारीला लागलेलो आहोत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कसं वाटतं तुम्हाला, तुम्ही हाच सीट जिंकून येणार आहे? निश्चितपणे आम्ही जिंकून येणार आहे। याचं कारण एकतर आम्ही गेले अनेक महिन्यापासून नोंदणी करतोय, आमची 35,000च्या वर नोंदणी आहे। त्यामुळे जे गणित बसवावं लागतं नोंदणीचं किंवा मतदानाचं, आणि ती पक्की आमची पूर्ण व्यवस्था सुरू झालेली आहे। मतदार याद्या पोचलेल्या आहेत। आमचे लोकसभेला तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला जो विनाशर्त पाठिंबा दिला, तेव्हा लाखो महाराष्ट्र सैनिक तुम्हाला दिसले असतील प्रचारामध्ये। त्यामुळे खऱ्या अर्थाने एक रंगीत तालीम आमची तेव्हा झालेली आहे। त्यामुळे आता घराघरापर्यंत पोचायला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पदवीधर मतदारसंघामध्ये जे अपेक्षित पदवीधरांकरता जे काही काम आहे, शिक्षणातलं जे काही काम आहे, त्यांना प्रशिक्षणातलं जे काही काम आहे, त्यातलं रोजगारातलं जे काम आहे, ते गेले अनेक वर्ष मी त्या क्षेत्रात काम करतो आहे। त्यामुळे निश्चितपणे माझा विजय होईल अशी खात्री आहे। तर हे होते अभिजीत पानसे, त्यांनी मुख्यमंत्रीची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री त्यांना आश्वासन दिलेलं आहे। यांची मागणी होती की जे मतदारसंघामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना अर्धा वेळेची सुट्टी मिळावी, काय की लोक मतदान करायला त्यांना वेळ भेटणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रीकडे मागणी केलेली आहे। मुख्यमंत्री त्यांना आश्वासन पण दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते आतापर्यंत कोणी त्यांच्या विरोधात उभे नाही आहेत आणि त्यांना असा विश्वास आहे की आम्ही जिंकून येणार आहे। कॅमेरामॅन आदित्य आनंद पांडे, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।